फक्त नोकरी आणि संपत्तीसाठी एखादी मुलगी स्वतःच्या आईची जीवघेणी शत्रू बनू शकते का? जयपूरची ही घटना तुम्हाला आतून हादरवून सोडेल. 14 कोटी रुपयाची संपत्ती, सरकारी नोकरी आणि अशा एका लालसेने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. ज्या आईने आपल्या मुलीला बोट धरून चालायला शिकवले, त्याच मुलीवर आईच्या मृत्यूचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला. ही कोणती चित्रपटातील कथा नाही, तर राजस्थानमधील जयपूर येथे घडलेली एक अशी घटना आहे, जिने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडले आहे. सुरुवातीला पोलिसांना हा एक साधा अपघात वाटला होता, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेल्या सत्याने सर्वांनाच धक्का बसला. असे म्हणतात की आई मुलीचे नाते हे या जगातील सर्वांत सुंदर आणि घट नाते असते. जगातील कोणतीही शक्ती आई आणि तिच्या लेकरांना वेगळी करू शकत नाही. पण एक अशी सत्यकथा समोर आली आहे, जी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते. खरोखर एखादे मूल आपल्या आईसोबत असे करू शकते का? 3 जुलै 2026ची ती संध्याकाळ होती. सूर्य हठून-मावळत होता आणि राजस्थानाची राजधानी जयपूरच्या आकाशाचा रंग गडद नारंगी झाला होता. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील प्राचीन हवेल्या आणि किल्ले त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. शहर नेहमीप्रमाणे आपल्या धावपळीत व्यस्त होते. लोक ऑफिसमधून घरी परतत होते, चहाच्या टपऱ्यांवर गर्दी होती आणि रस्त्यावर वाहनांचा आवाज घुमत होता. कोणालाही याची कल्पनाही नव्हती की याच शहरातील एका शांत आणि उच्चभ्रू वसाहतीतील 60 फूट रुंद रस्त्यावर काही क्षणांत अशी एक घटना घडणार आहे, जी केवळ राजस्थानलाच नव्हे तर संपूर्ण भारताला हादरवून टाकेल. ही अशी घटना होती, जी माणुसकीबद्दलच्या आपल्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभे करणार होती आणि जवळच्या नात्यावरील लोकांचा विश्वास कायमचा डगमगीत करणार होती. खरं तर त्या संध्याकाळी जे घडलं ते सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले जाते की आई आपल्या मुलांसाठी संपूर्ण जगाशी लावू शकते. ती स्वतःच्या वाट्याचे अन्नसुद्धा आपल्या लेकरांना देते, जेणेकरून त्यांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या मुलीला एका आईने प्रेमाने वाढवले, बोट धरून चालायला शिकवले, तीच मुलगी एक दिवस आपल्या आईच्या जीवावर उठू शकते? ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर एक असे वास्तव आहे, ज्याने समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. या कथेला सुरुवात होते जयपूरमधील एअरपोर्ट कॉलनीतून. येथे राहणारे विजय वशिष्ठ शर्मा हे अत्यंत साधे, प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती होते. ते राजस्थान उच्च न्यायालयात LDC पदावर कार्यरत होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबासाठी एक सुंदर घर उभे केले होते. त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजे जयपूरसारख्या मोठ्या शहरात त्यांची 2 आलिशान घरे होती. याशिवाय आग्रा रोडवर 5 बिघे जमीन आणि भरतपूरमध्ये 4 बिघे जमीन होती. एकूण मिळून त्यांनी सुमारे 14 कोटी रुपयाची मालमत्ता उभी केली होती, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. पण त्यांना काय माहीत होते की आयुष्यभराच्या कष्टाने जमवलेली ही संपत्ती एक दिवस त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी विनाशाचे कारण ठरेल. विजय शर्मा यांच्या पत्नीचे नाव नीरज शर्मा होते. 45 वर्षीय नीरज या अत्यंत शांत, समंजस आणि कुटुंबवत्सल महिला होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या घराची, पतीची आणि मुलांची काळजी घेण्यात गेले होते. त्यांना 2 मुले होती, 24 वर्षांची मुलगी आयुषी आणि धाकटा मुलगा. त्याचा मुलगा जन्मतः विशेष गरजा असलेला होता आणि त्याला सतत आधाराची गरज होती. नीरज आपल्या मुलीवरही खूप प्रेम करत होत्या, पण आपल्या आजारी मुलाबद्दल त्यांच्या मनात विशेष जिव्हाळा होता. त्याला कधीच आपल्या नजरेत जाऊ देत नव्हत्या. बाहेरून पाहिल्यावर हे कुटुंब पूर्णपणे आनंदी आणि सुखी वाटत होते. पैशांची कोणतीही कमतरता नव्हती, समाजात मान सन्मान होता. पण कुणालाच माहिती नव्हते की या घराच्या 4 भिंतीच्या आत लोभ आणि स्वार्थाची अशी एक कारस्थान आकार घेत होती, जी लवकरच संपूर्ण कुटुंबाला आपल्या विख्यात घेणार होती. पण ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती की या घराच्या 4 भिंतीच्या आत लोभाचे असे एक कारस्थान आकार घेत होते, जे लवकरच संपूर्ण कुटुंबाला आपल्या विख्यात घेणार होते. 2024च्या हिवाळ्यातील तो काळ या आनंदी कुटुंबासाठी दुःख घेऊन आला. विजय शर्मा यांची तब्येत अचानक खूपच बिघडू लागली. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांच्या अहवालाने संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले. विजय शर्मा यांना ब्रेन ट्यूमर झाला होता. नीरज यांच्यासाठी तर जणू आभाळ कोसळले होते. त्यांनी तात्काळ आपल्या पतीला जयपूरमधील प्रसिद्ध सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केले. अनेक महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. नीरज यांनी दिवस-रात्र एक करून आपल्या पतीची सेवा केली आणि त्यांच्या या सेवेचे फळही मिळवले.
डिसेंबर 2024 पर्यंत विजय शर्मा जवळपास 90% बरे झाले होते. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते की इतक्या लवकर इतकी सुधारणा कशी झाली. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर जे घडणार होते त्याची कल्पना कोणालाच नव्हती. घरी आल्याच्या काही दिवसांनी आयुषी आणि तिचा चुलत भाऊ बलराम अचानक घरी आले. त्यांनी नीरज यांना सांगितले की वडिलांना पूर्णपणे बरे करण्यासाठी ते त्यांना एका मोठ्या खासगी रुग्णालयात घेऊन जात आहेत. नीरज याचा आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता. त्यांना आपल्या आजारी मुलाला सोडून पतीसोबत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मनावर दगड ठेवून विजय शर्मा यांना आयुषीसोबत पाठवले. मात्र यामागचे सत्य अत्यंत धक्कादायक होते. आयुषीने आपल्या वडिलांना कोणत्याही चांगल्या रुग्णालयात नेले नाही. उलट तिने आणि बलरामने मिथून विजय शर्मा यांना एका अनोळखी भाड्याच्या खोलीत ठेवले आणि उर्वरित कुटुंबापासून दूर केले. पुढील 3 महिने विजय शर्मा कुठे आहेत याची कोणालाच माहिती नव्हती. नीरज जेव्हा आयुषीला विचारत तेव्हा ती टाठेटाठ करत असे किंवा ते दिल्ली रोडवरील निम्स रुग्णालयात असल्याचे सांगत असे. मात्र तिथे कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्याचे ती सांगत होती. 3 महिन्यांनंतर 9 एप्रिल 2025 रोजी आयुषीने आपल्या आईला आणि मामाला राकेश शर्मा यांना एक संदेश पाठवला. त्यात लिहिले होते की बाबांची तब्येत खूप खराब आहे आणि ते जयपूरमधील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. नीरज आणि राकेश घाईघाईने रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी सांगितले की विजय शर्मा यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी साचले होते आणि यकृत व हृदय 90% काम करणे बंद झाले होते. डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त करत विचारले, जेव्हा हे रुग्ण आमच्याकडून डिस्चार्ज झाले होते तेव्हा त्याची तब्येत चांगली होती. मग अचानक एवढी बिघाड कशी झाली? आम्ही सांगितलेली औषधे त्यांना दिली गेली नव्हती का? नीरज यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. पण आयुषीच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नव्हती. ती शांतपणे उभी होती. काही दिवसांनी 21 एप्रिल रोजी आयुषी आपल्या वडिलांना रुग्णालयातून घरी घेऊन आली आणि त्याच दिवशी विजय शर्मा यांचे निधन झाले. मृत्यूनंतर पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि कोणतीही चौकशी झाली नाही. घाईघाईत आयुषी आणि बलराम यांनी त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाकडे प्रयाण केले. त्यावेळी संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले होते. त्यामुळे कुणीही जास्त प्रश्न विचारले नाहीत. पण ही तर फक्त सुरुवात होती. वडिलांच्या मृत्यूनंतर घरात शोककथा पसरली होती. नीरज पूर्णपणे खचून गेल्या होत्या. पण आयुषीच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते. विजय शर्मा सरकारी सेवेत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळणार होती. त्यावेळी कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या आयुषीने तात्काळ आपल्या आईला सांगितले की ती या नोकरीसाठी अर्ज करणार आहे. सुरुवातीला नीरज यांनीही होकार दिला. पण त्याच वेळी नीरज याचे भाव आणि आयुषीचे मामा राकेश शर्मा घरी आले. त्यांनी आपल्या बहिणीला समजावले. राकेश म्हणाले, नीरज तुझी मुलगी शिकलेली आहे. ती वकिली करत आहे आणि ती आयुष्यात काहीतरी मोठे करू शकेल. पण तुझ्या लहान मुलाचे काय, ज्याला विशेष काळजीची गरज आहे? उद्या आयुषी लग्न करून आपल्या घरी गेली तर तू आणि तुझा मुलगा कसा निभावून न्याल? म्हणून ही सरकारी नोकरी तूच करायला हवी. नीरज यांना हा सल्ला योग्य वाटला. त्यांनी आपल्या पतीच्या जागी स्वतः अनुकंपा तत्वावर नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि काही काठ्यानंतर त्यांना जयपूर उच्च न्यायालयात LDC पदावर नोकरी मिळाली. मात्र त्याचा हा निर्णय घरातील कलहाचे मुख्य कारण ठरला. जेव्हा आयुषीला समजले की तिच्या आईने स्वतः सरकारी नोकरी स्वीकारली आहे तेव्हा ती खूप नाराज झाली. तिला वाटू लागले की तिचा हक हिरावून घेतला गेला आहे. यानंतर घरात सतत वाद होऊ लागले. आयुषी आपल्या आईला सतत टोमणे मारू लागली. अखेरीस तिने घर सोडले आणि जयपूरच्या कल्याण नगर परिसरातील वडिलांच्या जुन्या घरात राहायला गेली. तिच्यासोबत तिचा चुलत भाऊ बलरामही राहायला गेला. त्या जुन्या घराच्या 4 भिंतीमध्ये असे एक कारस्थान रचले जाऊ लागले ज्याबद्दल ऐकून कोणालाही धक्का बसेल. आयुषीच्या मनात आता फक्त 2च गोष्टी होत्या, वडिलांची सरकारी नोकरी आणि त्यांनी मागे ठेवलेली 14 कोटी रुपयाची संपत्ती. तिला माहीत होते की जोपर्यंत तिची आई जिवंत आहे तोपर्यंत ना तिला ती नोकरी मिळेल ना संपत्ती. तेव्हाच्या कथेत लोभाने आपले खरे रूप दाखवले आणि कुटुंबातील इतर लोकही या कटात सामील झाले. आयुषीने तिचा चुलत भाव बलराम आणि भरतपूरमध्ये राहणारे तिचे काका मोहन स्वरूप शर्मा यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. तिने सांगितले की जर त्यांनी मिथून तिच्या आईला मार्गातून दूर केले तर ती आग्रा रोडवरील 5 कोटी रुपयाची जमीन आणि भरतपूरमधील जमीन त्यांच्या नावावर करेल.
त्याच्या बदल्यात तिला फक्त सरकारी नोकरी आणि जयपूरमधील दोन्ही घरे हवी होती. संपत्तीचे नाव ऐकताच मोहन, स्वरूप आणि बलराम यांची विचारशक्ती जणू हरपली. त्यांनी हेही विसरले की ते आपल्या कुटुंबातील एका एकाकी महिलेविरुद्ध कट रचत आहेत. योजना ठरली. आता फक्त असा मार्ग शोधायचा होता ज्यामुळे हे सर्व खाद्यसाध्य रस्ते अपघातासारखे वाटेल. यासाठी भरतपूरमधील हेमंत शर्मा नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला. 7 लाख रुपयामध्ये संपूर्ण व्यवहार ठरला. हेमंतने आकाश, अरविंद, रोहित आणि मोहित या तरुणांनाही या कटात सामील करून घेतले. योजना अगदी स्पष्ट होती. नीरज शर्मा याचा मृत्यू हा एक साधा अपघात वाटला पाहिजे. यानंतर नीरज यांच्या आयुष्यात मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. जून 2026 मध्ये एकदा त्या घरी परतत असताना एका काठ्या महिंद्रा थारने त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दुसरी गाडी मध्ये आल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेमुळे त्या खूप घाबरल्या. त्यांनी आपल्या भावाला आणि नातेवाईकांना सांगितले की कोणीतरी त्यांना जाणीवपूर्वक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. भीतीमुळे नीरज यांनी घराबाहेर जाणे जवळजवळ बंद केले. पण जेव्हा त्या बाहेर पडण्याशा झाल्या तेव्हा आयुषीने त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी घराबाहेर विचित्र वस्तू ठेवणे, जिन्यावर जत त्या वस्तू टाकणे अशा घटना घडू लागल्या. 24 जूनच्या रात्रीचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते ज्यामध्ये रात्री 1च्या सुमारास जिन्यावर जगती वस्तू फेकल्याचे दिसत होते. या सर्वामुळे नीरज यांची मानसिक अवस्था खालावत गेली. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराभोवती लोखंडी जाठाई बसवली आणि 5 सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. पण त्या बिचाऱ्या आईला हे माहीत नव्हते की ज्या शत्रूपासून त्या स्वतःचे रक्षण करत होत्या तो दुसरा कोणी नसून त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातीलच एक भाग असल्याचा आरोप केला जात होता. काळ पुढे सरकत गेला आणि 3 जुलै 2026 हा दिवस उजाडला. संध्याकाळी सुमारे 4 वाजता नीरज शर्मा आपल्या लहान मुलाला घेऊन फिजिओथेरपिस्टकडे गेल्या होत्या. एक आई आपल्या मुलाच्या प्रत्येक वेदना समजून घेत पूर्ण मनोभावे त्याच्या उपचारात मग्न होती. अचानक तिच्या फोनची घंटी वाजली. फोनच्या दुसऱ्या बाजूला तिची मुलगी आयुषी होती. आयुषीने खूप घाबरलेल्या आवाजात सांगितले, "आई, खूप महत्त्वाचे काम आले आहे. तुम्ही लगेच घरी या, लवकर या." नीरजने काहीही विचार न करता आपल्या मुलाला त्याच क्लिनिकमध्ये सुरक्षित ठेवले आणि ती वेगाने पायी घराकडे निघाली. तिला याची अजिबात कल्पना नव्हती की हा फोन तिला एका मोठ्या कटाचा बठाई बनवणार आहे. संध्याकाळचे सुमारे 4:45 वाजले होते. नीरज 60 फूट रुंद रस्त्याच्या अगदी कडेला वेगाने चालत होती. रस्ता पूर्णपणे मोकळा होता. कुठेही वाहतूक नव्हती. तेवढ्यात तिच्या मागून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी वेगाने येताना दिसली. त्या गाडीवर हरियाणाचा नंबर HR51 CU 1230 होता. मात्र कट रचणाऱ्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी नंबर प्लेटवर पूर्णपणे चिखल लावला होता. गाडी आकाश शर्मा चालवत होता आणि त्याच्या शेजारी अरविंद बसला होता. तर रोहित आणि मोहित मोटारसायकलवरून दुरून संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून मोबाईलवर प्रत्येक क्षणाची माहिती देत होते. स्कॉर्पिओचा वेग प्रचंड होता. स्पीडोमीटरचा काटा 130 किलोमीटर प्रति तासाच्या जवळ पोहोचला होता. रस्ता पूर्णपणे रिकामा असूनही आकाशने गाडीचे स्टेअरिंग थेट नीरज शर्माकडे वळवले. ब्रेक न लावता त्या भरधाव गाडीने पाय चालणाऱ्या त्या एकाकी आणि असहाय महिलेवर मागून इतकी जोरदार धक्का दिली की त्या धक्क्याचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांच्याही अंगावर काटा आला. अपघात इतका भीषण होता की नीरज गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर कोसळली. स्कॉर्पिओचा पुढचा भाग देखील पूर्णपणे वाकला होता. मात्र चालकाने क्षणभरही गाडी थांबवली नाही. तो त्याच वेगाने घटनास्थळावरून पळून गेला. रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या एका मजूर बाप लेकाने हे दृश्य पाहिले आणि ते घाबरून गेले. काही क्षणांतच तिथे लोकांची गर्दी जमली. लोकांनी त्या बेशुद्ध महिलेची ओळख पटवली आणि लक्षात आले की ती जप्त राहणाऱ्या वशिष्ठ साहेबाची पत्नी नीरज आहे. तात्काळ पोलिसांना फोन करण्यात आला. रुग्णवाहिका आली, पण खूप उशीर झाला होता. जी आई आपल्या मुलाला सोडून घाईघाईने घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होती ती आता या जगातून कायमची निघून गेली होती. ही बातमी कळताच घरात शोककथा पसरली. आयुषी धावत घटनास्थळी पोहोचली. लोकांच्या गर्दीत ती जमिनीवर बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली. ती ओरडत होती, "माझ्या आईसोबत हे काय झाले? आता माझे काय होणार?" तिचे रडणे इतके खरे वाटत होते की तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. कोणालाही स्वप्नातही वाटले नाही की इतके अश्रू ढाळणारी हीच मुलगी या संपूर्ण कटाची सूत्रधार होती. पोलिसांनी सुरुवातीला हा प्रकार हिट अँड रन म्हणजेच रस्ते अपघात म्हणून नोंदवला.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुटुंबियांना मृतदेह सुपूर्द करण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक भरतपूरमधील त्यांच्या मूळ गावी निघाले. मात्र त्या गर्दीत एक व्यक्ती अशी होती ज्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तो होता नीरजचा भाव आणि आयुषीचा मामा राकेश कुमार शर्मा. बहिणीला गमावल्यानंतर राकेश अत्यंत दुःखी होता, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते. त्याने पाहिले की कालपर्यंत वैद्यासारखी रडणारी आयुषी आज मात्र पूर्णपणे शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही अस्वस्थता नव्हती. ती नातेवाईकांशी अगदी सामान्यपणे बोलत होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सतत तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाव बलराम यांच्याशी बोलत होती, ज्यांच्यासोबत नीरजचे नेहमी वाद व्हायचे. तेव्हा राकेशच्या मनात एक जुनी गोष्ट आली. काही दिवसांपूर्वी नीरजने त्याला सांगितले होते की घरात मालमत्तेवरून मोठे वाद सुरू आहेत. तिने घाबरत सांगितले होते की एका भांडणादरम्यान आयुषीने तिला उघडपणे धमकी दिली होती, जेव्हा मी माझ्या वडिलांच्या उपचारात निष्काळजीपणा करून त्यांना कायमचे दूर करू शकते तेव्हा तुला हटवायला मला वेळ लागणार नाही. त्या काठात नीरजने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरही तिच्या भीतीची झलक दिसेल असे काही संदेश टाकले होते. हे सर्व आठवताच राकेशला खात्री पटली की त्याच्या बहिणीबरोबर जे घडले ते अपघात नव्हते, तर अतिशय थंडोक्याने रचलेला कट होता. त्याने वेळ न दवडता जयपुराच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने थेट आयुषी, तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाव बलराम यांच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांसाठी हा तपासातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी सर्वप्रथम अपघाताच्या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की 60 फूट रुंद रस्त्यावर दुसरी कोणतीही गाडी नव्हती. नीरज रस्त्याच्या कडेला चालत होती, पण मागून आलेल्या स्कॉर्पिओने मुद्दाम दिशा बदलून तिला जोरदार धक्का दिली. धक्का दिल्यानंतर चालकाने ब्रेक लावण्याऐवजी गाडीचा वेग आणखी वाढवला. हा एक नियोजनबद्ध कट असल्याचा थेट पुरावा होता. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासात समोर आले की अपघाताच्या काही क्षणांपूर्वी 2 तरुण मोटारसायकलवरून त्या गाडीला इशारे करत होते आणि घटना घडल्यानंतर ते तिथून पळून गेले. पुढील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पांढरी स्कॉर्पिओ प्रतापनगर चौपाटीजवळ बेवारस अवस्थेत सापडली. नंबर प्लेटवर चिखल असला तरी पोलिसांनी गाडीची ओळख पटवली. राजस्थान पोलिसांचे एक पथक हरियाणाला पोहोचले. तिथे गाडीच्या मालकाने सांगितले की त्याने ती गाडी हेमंत शर्मा नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिली होती. हेमंतला अटक केल्यानंतर त्याने कबूल केले की त्याने आकाश शर्मा, अरविंद, रोहित आणि मोहित यांना या गटात सामील केले होते. मात्र जेव्हा पोलिसांनी खरा सूत्रधार कोण आहे असे विचारले तेव्हा त्याने जे नाव सांगितले त्यामुळे पोलिसही हादरले. हेमंतने सांगितले की या संपूर्ण कटामागे मृत महिलेचे दीर मोहन स्वरूप आणि तिची स्वतःची मुलगी आयुषी होती. पोलिसांनी तत्काळ आयुषीला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मी कायद्याचे शिक्षण घेत आहे. तुम्ही मला विनाकारण त्रास देऊ शकत नाही. मात्र अनुभवी अधिकाऱ्यांनी तिला शांतपणे सांगितले की तिच्या आईच्या सरकारी नोकरीच्या कागदपत्रांसाठी तिला बोलावले आहे. नोकरीचे नाव ऐकताच ती लगेच पोलिसांसोबत निघाली. पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी जेव्हा तिच्यासमोर हेमंत, मोहन स्वरूप, आकाश आणि रोहित यांना उभे केले तेव्हा आयुषीचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला. अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले की तिला सरकारी नोकरी आणि मालमत्ता हवी होती. आईने नोकरी स्वीकारल्यानंतर तिच्या मनात द्वेष निर्माण झाला. तिने कबूल केले की तिने आपल्या आईला फोन करून घरी बोलावले होते. हे ऐकून पोलीस अधिकारीही थक्क झाले. लालसा माणसाला किती बदलू शकते याचे हे भयावह उदाहरण होते. दरम्यान आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांनी दावा केला की विजय शर्मांचा मृत्यू ही नैसर्गिक नसून त्यामागेही कट असू शकतो. राकेश यांनी सांगितले की विजय शर्मा बरे होत होते, पण आयुषी आणि बलराम यांनी त्यांना 3 महिने कुटुंबापासून दूर ठेवले. त्यांना योग्य उपचार आणि औषधे देण्यात आली नव्हती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय शर्मांच्या मृत्यूचाही तपास पुन्हा सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आयुषी, मोहन स्वरूप, हेमंत, आकाश, रोहित, मोहित आणि अरविंद अशा 7 जणांना अटक केली आहे. मात्र कटातील महत्त्वाचा आरोपी बलराम अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मित्रांनो, गुन्हेगारीच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांपैकी सुमारे 60% गुन्हे हे 18 ते 30 वयोगटातील तरुणांकडून केले जातात. आजच्या तरुण पिढीमध्ये सर्व काही लवकर मिटवण्याची जी शर्यत सुरू झाली आहे
ती माणसाला किती संवेदनाहीन बनवू शकते याचे हे प्रकरण एक मोठे उदाहरण आहे. संपत्ती, आलिशान घरे आणि एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी हे सर्व काही त्यांच्या जवळ आधीच होते. पण लोभाने त्यांच्या विचारशक्तीवर असा पडा टाकला की त्यांना ना स्वतःच्या वडिलांची काळजी राहिली, ना आईची आणि ना आपल्या त्या असहाय भावाच्या भविष्याची. क्षणभर त्या असहाय आई नीरज यांच्याबद्दल विचार करा, जी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाच्या भविष्यासाठी संघर्ष करत होती. ज्या संपत्तीसाठी आणि नोकरीसाठी हे सर्व घडले, ती जमीन आजही तिथेच आहे, ती घरे आजही तशीच उभी आहेत. पण त्या घरात राहणाऱ्या लोकांपैकी दोघे या जगातून कायमचे निघून गेले आहेत आणि उरलेल्यांना आता आयुष्यभर आपल्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रेक्षक म्हणून आपण हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की शॉर्टकटचा मार्ग नेहमी विनाशातच घेऊन जातो. मित्रांनो, ही कथा सांगण्यामागचा आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा भीती निर्माण करणे अजिबात नाही. आमचा एकमेव हेतू म्हणजे पैशाचा लोभ माणसाला किती अनर्थी करू शकतो याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे. आपण आपल्या कुटुंबाला आणि मुलांना केवळ पुस्तकातील शिक्षण नव्हे, तर नातेसंबंधाचे महत्त्व आणि नैतिक मूल्ये देखील शिकवायला हवीत. त्यांना समाजातील जबाबदाऱ्या आणि नात्याची किंमत समजावून सांगणेही तितकेच गरजेचे आहे. जर तुम्हाला ही कथा विचार करायला भाग पाडणारी आणि जागरूक करणारी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. समाजात वाढत चाललेल्या या मानसिकतेबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अशाच सत्य घटनांवर आधारित आणि माहितीपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि सत्य घटनेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि समाजात जागरूकता पसरवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.